नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी करे सर स्वागत करतो माझ्या या दक्ष मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून भविष्यात होऊ घातलेल्या शिक्षक पात्रता 2025 या परीक्षेमध्ये मराठी विषयाचे अतिसंभाव्य प्रश्न संच आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर पहिला प्रश्न बघू। बघा पहिला प्रश्न, पुढीलपैकी अशुद्ध शब्द कोणता? तर बघा, आणखी हा शब्द शुद्ध आहे, बरोबर आहे। त्यानंतर प्रतिध्वनी हा सुद्धा बरोबर शब्द आहे। हळूहळू हा देखील बरोबर आहे। तर बघा मुलाखन, तर मुलाखन शब्द असतो का असा? या ठिकाणी पाहिजे होता आपल्याला मुलाखत, मुलाखत, म्हणून याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। प्रश्न समजला असेल तर समोरचा प्रश्न बघू। बघा दुसरा प्रश्न, पुढीलपैकी अर्थाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द ओळखा। आता बघा, वारू, तुरंत, हय, हे तिन्ही जे शब्द आहेत हे घोड्याचे समानार्थी शब्द आहेत। कशाचे? घोडा या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत। आणि गज हा हत्ती या शब्दाचा समानार्थी शब्द आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर आहे। चला नेक्स्ट क्वेश्चन बघू। बघा प्रश्न क्रमांक 3, घोडे बांधण्यासाठी किल्ल्यावरील जागेला काय म्हणतात? घोडे बांधण्यासाठी किल्ल्यावरील जागेला काय म्हणतात? त्याचं योग्य उत्तर आहे पागा, बरोबर आहे। चला नेक्स्ट क्वेश्चन बघू। प्रश्न क्रमांक 4, पुढीलपैकी योग्य वाक्य परिचार। आता वाक्य परिचार विचारलेला आपल्याला या ठिकाणी। तर बघा, हात टेकणे, कान फुटणे, नाक गळणे आणि डोळे येणे, यापैकी योग्य याचं उत्तर कोणतं आहे? पर्याय क्रमांक 1। हात टेकणे म्हणजे हतबल होणे, हात टेकणे म्हणजे हतबल होणे, कुठलाही पर्याय शिल्लक नसणे, त्यावेळेस आपण म्हणतो हात टेकणे। चला प्रश्न समजला असेल तर नेक्स्ट क्वेश्चन बघू। आता बघा प्रश्न क्रमांक 5, वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा। अधोरेखित शब्दाची आपल्याला जात ओळखायची आहे। बघा कुठला अधोरेखित शब्द? घरा शेजारी ठेवलेल्या गवताच्या गंजीला सकाळी अचानक आग लागली। तर बघा, घरा शेजारी म्हणजे एखाद्या नामाला जोडून आलेल्या शब्दाला आपण शब्दयोगी अव्यय असो म्हणतो, म्हणून पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे। नेक्स्ट क्वेश्चन बघू। प्रश्न क्रमांक 6, शाळेच्या स्नेहसंमेलनासाठी मान्यवर लेखकांना पाहुणे म्हणून बोलवण्यासाठी लिहिलेले पत्र हे कोणत्या प्रकारचे असते? आता आपल्याला पाहुण्याला बोलवायचं म्हटल्यानंतर आपण त्यांना निमंत्रण देतो, म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे, निमंत्रण पत्र। चला नेक्स्ट क्वेश्चन बघू। प्रश्न क्रमांक 7 बघा, श्रद्धांजली या शब्दामध्ये एकूण किती वर्ण आहेत? आता पूर्ण वर्ण विचारलेले आपले, त्याने स्वर आणि व्यंजन दोन्ही सुद्धा आले। तर बघा आता हा शब्द आपण त्याचा विच्छेद करू, वर्ण विच्छेद करू। श्र, हा श्र शब्द कसा धरतो बघा। आता श अधिक र अधिक अ, हे झाले 3 शब्द। आता बघा श्रद्धांजली हा धा जे शब्द आहे जोड शब्द आहे, त्याच्यामुळे याच्यात बघा आता याच्यात ध आहे, त्याच्यानंतर द आहे, त्याच्यानंतर अनुस्वार आहे, अनुस्वार, आणि त्याच्यानंतर आय, ठीक आहे। त्यानंतर बघा ज मध्ये ज प्लस अ आणि ली, बघा ल प्लस ई। आता एकूण शब्द मोजा। आता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11, एकूण किती वर्ण आहे याच्यामध्ये? 11। पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे। प्रश्न समजला असेल तर पुढचा प्रश्न बघू। बघा, पुढीलपैकी विरुद्ध लिंगी शब्दाची चुकीची जोडी ओळखा म्हणतात। काय म्हणत आहे? चुकीची जोडी ओळखा। तर बघा, शुक, सरिता। आता शुक म्हणजे काय होतो? शुक हा पोपट किंवा राघू या शब्दाचा समानार्थी शब्द आहे। आणि सरिता कशाला म्हणतात तुम्हाला माहित आहे? सरिता म्हणजे नदी, सरिता हा नदीचा समानार्थी शब्द आहे, त्यामुळे याचा चुकीचा जोडी आहे पर्याय क्रमांक 1। कोला कोलीन होते, मोर लांडोर होते, बोका भाटी होते, म्हणून पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे। चला नेक्स्ट क्वेश्चन बघू। बघा
प्रश्न क्रमांक 9, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची पुढीलपैकी ही ओळख नाही. ओळख नाही असं विचारलेलं आहे. ओळख नाही. तर बघा, डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे शास्त्रज्ञ होते, मिसाईल मॅन सुद्धा होते आणि माजी राष्ट्रपती सुद्धा होते. तर ते गायक नव्हते. म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा, पुढीलपैकी कोणता दिवस बालिका दिन म्हणून साजरा करतात? तर बघा, 11 नोव्हेंबर, 3 जानेवारी, 30 जानेवारी आणि 14 नोव्हेंबर. याचा योग्य उत्तर आहे 3 जानेवारी. बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन या दिवशी साजरा केला जातो. म्हणून याचा पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे. आता 14 नोव्हेंबर काय आहे? 14 नोव्हेंबर बाल दिन म्हणून साजरा केला जातो. पण बाल दिन, भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन 14 नोव्हेंबर या दिवशी साजरा केला जातो. त्यानंतर 30 जानेवारी या दिवशी नथुराम गोडसे यांनी महात्मा गांधी यांची हत्या केली होती. म्हणून या दिवशी अहिंसा दिन म्हणून पाळला जातो. त्याच्यानंतर 11 नोव्हेंबर भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्मदिन आहे. त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 3 जानेवारी हा बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न समजला असेल तर नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा, गीता या ग्रंथाचे लेखक कोण आहे? गीता त्याचं योग्य उत्तर आहे विनोबा भावे. गीता या ग्रंथ विनोबा भावे यांनी लिहिलेला आहे. तर लोकमान्य टिळक याचा गीता रहस्य आहे. गीता रहस्य हा ग्रंथ लोकमान्य टिळकांनी लिहिलेला आहे. राष्ट्रीय संत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता आहे. ग्रामगीता हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी लिहिली आहे. आणि ज्ञानेश्वर सगळ्याला परिचितच आहे, त्यामुळे काय सांगायची वेगळं गरज नाही. ज्ञानेश्वरी ही संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेली आहे. म्हणून याचा पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे. गीता या ग्रंथाचे लेखक आहे विनोबा भावे. नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा, पिशवीत काय आहे हे कुणालाच माहित नाही. अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा. काय आहे की नाही? काय म्हणल्याच्या नंतर काय येईल? अनिश्चित सर्वनाम. माहित आहे का काय आहे त्याच्यामध्ये? म्हणून याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अनिश्चित सर्वनाम. आता प्रश्नार्थक सर्वनाम तर सगळ्याला माहिती असते. त्या ठिकाणी प्रश्न विचारलेला असतो. त्यानंतर दर्शक हा, ही, हे शब्द त्याच्यामध्ये असतात. हा, तो म्हणजे दर्शक सर्वनाम. त्यानंतर संबंधी जो, तो याच्यामध्ये असतं सरळ सरळ केव्हा, कधी इत्यादी. त्याला प्रश्न समजला असेल तर नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा, प्रश्न क्रमांक 13, गडकरी हा माझ्या व्याख्यानाचा दुसरा आवडता विषय असेल. आता असेल म्हणत आहे, असेल तर मग कोणता काळ होईल याच्यामध्ये? साधा भविष्य, रीती भविष्य, पूर्ण भविष्य की अपूर्ण? त्या ठिकाणी साधा भविष्य काळाचं उत्तर होईल. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. प्रश्न क्रमांक 14 बघा, वाक्यात नसलेले विरामचिन्ह कोणते? एक वाक्य दिलेलं आपल्या समोर. बघा, वाक्यात नसलेले विरामचिन्ह, नसलेले विचारत आहे, नसलेले. बघा, मीनू सांगू लागली, आजोबा वेबसाईट म्हणजे संकेतस्थळ, कळलं की आता. बघा, आता कोणते कोणते याच्यात आलेले आहे पहिले बघू. आता आपण काय आहे? स्वल्पविराम. स्वल्पविराम आहे का इथं? आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आता दुहेरी अवतरण चिन्ह तिथे विचारलं ना. ठीक आहे. त्यानंतर बघा स्वल्पविराम विचारलेला आहे. त्याच्यानंतर प्रश्नचिन्ह सुद्धा आहे. ठीक आहे. प्रश्नचिन्ह सुद्धा, प्रश्न चिन्ह. आणि त्याच्यानंतर पूर्णविराम दिलेला आहे. हा बघा पूर्णविराम. या ठिकाणी नाही आहे संयोग चिन्ह. म्हणून याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. संयोग चिन्ह कधी असते? एखाद्या ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास त्या ठिकाणी संयोग चिन्ह हे वापरलं जाते. म्हणून पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे. वाक्यात वापरला न गेलेलं चिन्ह जे आहे ते संयोग चिन्ह आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. प्रश्न क्रमांक 15, पुढील पैकी उपस्वर्ग गटित शब्द कोणता? उपस्वर्ग म्हणजे काय? आधी लागलेला शब्द, म्हणजे एखाद्या शब्दाच्या आधी लागलेला.
शब्दाच्या आधी लागलेला शब्द. बघा, गुलामगिरी. गुलामगिरी हा प्रत्येकटी शब्द आहे, शेवटी लागलेला आहे. त्यानंतर कलाकार, कार लागलेला आहे, हा सुद्धा प्रत्येकटी शब्द आहे. त्यानंतर एकता, हा ता प्रत्यय लागलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे. या ठिकाणी प्रति हा शब्द उपस्वर्ग गटित शब्द आहे. चला मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.